La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। इथे आलीस आणि इथलेच होऊन गेलीस। जरा सुद्धा विचार येत नाही ना त्या लोकांचा। तुझ्या आई तुझ्या सासूबाई आज पहिल्यांदा तुला विनंती करत होत्या, पण तू इतकी वर्ष त्याच प्रोत्साहन देत गेल्या ना तुला, म्हणून तर इथपर पोहोचलीस। पण काय केलंस तू आज? जेव्हापासनं पाठच्या बेंचेस वरती बसायचे ना तेव्हा कधी मार्कांचा विचार नाही केला, आणि आता पुढे यायचं म्हटलं ना तर खूप विचार करावा लागतो ना मार्कांचा। पण आता जेव्हा पुढे यायचा विचार करते तेव्हा मला जाणून घ्यायचंय की किती मार्क मला अजून मिळवायला हवे जेणेकरून मी पहिली येईन। बेटा मला असं म्हणायचं होतं की प्रगती तुझी नक्की होईल, पण ना मेहनत अशी करायची की जीवापाड कष्ट करायचे, आपल्यातले जे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या अभ्यासाला। कोण किती मिळवते त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? आपण गेल्या परीक्षेत किती मिळवले होते, तिमाहीत किती मिळाले होते, गेल्या वर्षी किती मिळाले होते, त्याच्यापेक्षा मी जास्त चांगले मिळवलेत ना, म्हणजे मी प्रगती केली, प्रगती नक्की झाली। स्पर्धेचं स्वरूप असं पाहिजे, अंतर्मुख। पण बाई पहिलं कोण आलं? चल समजा सुजाताच पहिली आली असली तर काय? तर काय नाही, जाऊन तिचं अभिनंदन करेन आणि पुढल्या वर्षी ती माझं अभिनंदन करेन एवढा अभ्यास करेन मी। बाई एक विचारू, माझा एक्स्ट्रा क्लास घ्याल का? हो, म्हणजे सगळ्याच 10वीच्या मुलांसाठी मी घेणार आहे वर्ग, माझ्या घरीच घेणार आहे एक्स्ट्रा क्लासेस त्यांचे। तू पण ये, सोमवारपासून सुरुवात करूया। वर्गात तुम्ही चांगलंच शिकवतात, पण वर्गा व्यतिरिक्त मला शिकवाल का? सगळ्याच मुलांना शिकवणार आहे, तू पण ये ना। हो का नाही, तसंही सुट्टीचा कंटाळा आलेला। बाबांना सांगतेच उद्या नवीन पुस्तकं आणायला। नवीन पुस्तकं? हो। चांगलं आहे। मनीषा तू जुन्या पुस्तकांचं काय करतेस? नवीची पुस्तकं ना ती रद्दीत देणार, नेहमी तसंच करते ना मी। का? मला देशील ती पुस्तकं? मी तुला त्याचे पैसे देईन। हो बाई मी देईन ना, पण पैसे मी कशाला घेईन पैसे तुमच्याकडून? मला फुकट नकोय तुझ्याकडे, पण ती पुस्तकं तुझ्याकडनं विकत घेऊन मग मी ती बाइंड करून आपल्या त्या विद्यार्थ्यांना देणार आहे ज्यांना ती पुस्तकं घेणं परवडत नाही। कारण चांगल्या शिक्षणावरती आणि सगळ्या पुस्तकांवरती त्यांचा सुद्धा अधिकार आहे। आणि मी तुला ना म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना म्हणून इतक्या मोकळेपणाने सांगते। हा बाळ, ही सवय तूही स्वतःला लावून घे। आपली पुस्तकं गरीब मुलांना द्यायची, कारण बघ ना आपल्या शाळेमध्ये कष्टकऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, गरिबाची मुलं आहेत, त्यांना नाही ग परवडत सगळी पुस्तकं, आणि त्यांचाही अधिकार आहे की नाही, त्यांनाही चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनाही आपल्यासारखी संधी मिळाली पाहिजे। आणि बघ किती आनंद मिळतो ते, लक्षात ठेवशील तुम्हाला त्यावेळेला। बाई
तुम्ही आमचा किती विचार करता ना. तुमच्यासारखेच सगळे शिक्षक असते तर. मला पण शिक्षिका व्हायचंय तुमच्यासारखी. बरं मी येऊ आता. चल, उशीर खूप झालाय, तुला घरी सोड. नाही नाही नको नको, मी जाईन एकटी. अगं छे, एकटी कशी जाऊ देईन मी तुला. बाहेर पाहिलंच ना उशीर झालाय. चल. काय झालं पाटील भाई? पाहिलं आता प्रेरणाचं हे एक नवीन टुमणं. काय तर म्हणे सेकंड हँड पुस्तक. सगळे भिकेचे डोळे नुसते. पण बाई आपला मोठेपणा दाखवायची एकही संधी सोडणार नाहीत. आणि या सुजाता मनीषा, अहो आत्ता या दोघींसमोरून मी आले, पण दोघींपैकी एकीने सुद्धा माझी साधी दखलही घेतली नाही हो. माझी नाही घेतली हो. पण प्रेरणा आल्यावर पाहिलत ना, अहो गुळाला मुंग्या चिटकाव्यात ना तशा चिकटल्या दोघी तिला. या प्रेरणाबाई केव्हाही अवतरणार, यांना नाही कोण म्हणणार. रोज नवीन नवीन योजना घेऊन येणार. आता काय तर म्हणे गुणपत्रिकेवर क्रमांक द्यायचे नाहीत आणि गुणपत्रिका वाटायच्या. काय तर म्हणे क्रमांकाची जीव घेणी स्पर्धा डोळ्याने बघून आल्यात त्या. अहो म्हणजे काय, हे स्पर्धेचं युग आहे ना. अहो पण मी म्हणते माणसाने कधीतरी पाडलेले पांडे पाळावे. स्वतःचं डोकं का चालवायचं. आणि आता यांनाही हे माहितीये की शाळेचं एक विश्वस्त मंडळ आहे. हो, मग ज्यांना ह्याही ओळखतात त्यांची रीतसर परवानगी काढायला पाहिजे. असले निर्णय तडकाफडकी घेता येत नाही हो. आज या मुलींना रिझल्ट द्यायचा की नाही का तंगावून ठेवायचंय, किंवा मंडळाच्या कानावर घालायचं आणि त्या रिझल्टची खाडाखोड करायची आणि मग त्या मुलांना द्यायचा. अशातच येताना रस्त्यात ते इनामदार भेटले. त्यांना कळलंय आपल्या मुलीचा 3रा नंबर आलाय ते. अहो मंडळावर ते पण आहेत. क्रमांकाचे खोडाखोड केल्यावर आपल्या मुलीची प्रगती ह्यांना बघवली नाही म्हणून नंबर खोडले की काय, असं जर त्यांनी विचारलं तर. कळतंय ना मला काय म्हणायचंय ते गोंदे सर. हो. ही संधी सोडू नका गोंदे सर. वा बाई वा, हे छान. पण मॅडम ते सोमवारपासून 10वीचे क्लास घ्यावेत असं प्रेरणाताईंचं म्हणणं आहे ना. ते प्रकरण जरा निकालात काढा. नाही म्हणजे सुट्टी सुखासुखी उपभोगावी एवढीच इच्छा आहे. यासाठी कुठली कळ दाबावी याचाच विचार करते मी गोंदे. अण्णा या, नमस्कार. काय पाटील भाई, कसला विचार करताय? अण्णा अगदी देवासारखे आलात. देवासारखा? बापरे, मग भक्तांवरती कुठलं संकट ओढवलंय? बसा बसा बसा, बोला. सांगते. मला सांगा अण्णा, शिक्षक हा माणूस नसतो का?
त्याला जीव नसतो? तो कधी थकत नाही की कंटाळत नाही? पाटील बाई अहो काय झालंय? पाटील बाई मी जाऊ का? तुम्ही बसाओ. तुम्ही या शाळेतले शिक्षकच आहात ना? जे मला सलतंय ते माझ्या एकटीसाठीच आहे का? काय सलतंय कोणाला हे मला कळेल का? अण्णा म्हणजे यावेळेस उन्हाळी सुट्टी न घेता सोमवारपासून 10वीचे क्लास घ्यावेत असं प्रेरणाताईंना वाटतंय. बर मग अण्णा, यावर्षी क्लास घेतला म्हणजे दरवर्षीच घ्यावा लागणार ना. आणि या वर्षीच्या मुलांना जर विशेष सवलत दिली तर पुढच्या वर्षी विचारणा होणार की गेल्या वर्षी जो उपद्व्याप केला तो आमच्या वर्षी का नाही. अशांना शिक्षकांना मिळणारा महिन्याभराचा आरामही संपेल. आता असं मला वाटतं, मी आपलं तुमच्या कानावर घातलं. बाकी तुम्ही म्हणाल ते खरं. मी मात्र तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मी बघतो. बाकी आज 9वीचा निकाल वाटप होतं ना? हो 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 हो. अहो गोंडे, तुम्ही काय बसला? जा वर्गावर जाऊन रिझल्टचं वाटप करा. पण मी नक्कीच जाऊ ना? गोंडे, हो निघालोच. येतो अण्णा. हा नमस्कार. बिचारे गोंधळले तो. अण्णा, त्यांना खरंच सुट्टीची गरज आहे. खरंय तुमचं म्हणणं. मी प्रेरणाशी बोलतो. पाटील बाई, आता जरा मुलांच्या चेहऱ्यावरचे आनंद उपभोगतो. निर्मळ निरागस आनंद. तुम्ही पण चला. हो हो अण्णा, थोडं काम आहे ते आटपून मी आलेच. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम उरकून घ्या. मी पुढे होतो, तुम्ही या. हे बाकी बरं झालं. कान टोचावे ते सोनाराकडूनच. प्रेरणा आता असले उपद्व्याप करूच शकणार नाही. गोष्ट उमलत्या मनाची. प्रेरणा, मुलांचे उजळलेले चेहरे बघून मन अगदी भरून आलं बघ. बघा तुम्ही अण्णा, आता पुढच्या वर्षी एकालाही सांगावं लागणार नाही की 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करणं. आपणहून करतील, स्वतःला झोकून देतील. त्यांच्या प्रेरणाताईत स्वतःला झोकून देत आहेत, मग ते चिमणी फाकलं कशी मागे राहणार? उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेरणाताई त्यांच्या घरी खास वर्ग घेणार असं मी ऐकलंय. अण्णा, खरं तर मला शाळेतच घ्यायचे होते वर्ग, पण मग इतर शिक्षकांच्या सुट्टीचा प्रॉब्लेम होत होता, परिणाम होत होता त्यांच्या रजेवर, म्हणून मग घरीच घ्यायचं ठरवलंय मी. तुला सुट्टीची गरज नाही भासली? मी घेतली ना 4 दिवस रजा. 4 दिवस बस? बस झाली. आणि काय करायची सुट्टी मला? अगं काय करू म्हणजे काय, घरी जाऊन ये, विकासला भेट, सासूबाईंबरोबर थोडा वेळ घालव. 4 दिवस तिकडेच जाणार आहे, त्यांच्याच सोबत राहणार आहे. पण प्रेरणा, हा जो तू उपक्रम केलायस ना, तो दरवर्षी तुला हे असंच करावं लागेल. मला कल्पना आहे ना. पण हे झेपेल का तुला? झेपेलही कदाचित. आणि खरं सांगू अण्णा, इतक्या पुढचा विचार मी करत नाही. आज मला हे योग्य वाटतंय, त्यामुळे आज मला हे करायचंय. झोकून देऊन स्वतःला मनापासून करायचंय. पुढे जमेलही कदाचित. धन्य आहेस बाई तू. तुझ्यासारखा उत्साह आमच्या बाकीच्या शिक्षकांमध्ये का नाही? असं काही नाही हा अण्णा, माझ्या मते उत्साह सगळ्यांमध्ये भरपूर आहे. माझ्यातच जरा जास्त असं वाटायला लागलं मला. हो, पण प्रेरणा,
हा तुझा उपक्रम पाटीलबाईंना पसंत नाहीये. अण्णा माझा म्हणजे मी कुठलाही नवीन प्रयोग करायचा म्हटला की पाटीलबाईंना तो कधीच पसंत नसतो, मान्यही नसतो. पण असं गरजेचं नाही ना की माझी प्रत्येकच गोष्ट त्यांना आवडावी म्हणून. ओके, तुझी काहीच तक्रार नाही? नाही, नवीन प्रयोग अंमलात आणताना पहिल्यांदा त्यांची नकार घंटाच असते. मला सवय झाली अण्णा. काल मला इनामदार भेटले होते. हो माहितीये मला. आणि तेव्हा तुम्हीच त्यांना सांगितलं ना त्यांच्या मनीषाचा 3रा नंबर आलाय म्हणून. अरे बापरे, म्हणजे ते तुला सुद्धा भेटले की काय? नाही, मला मनीषा बोल. असो असो. तर सांगायचं आहे की ते म्हणत होते की तू मनीषाची खास शिकवणी घ्यावीस. खास म्हणजे? अर्थात शाळेत इतरांबरोबर तू शिकवतेस त्याच्या व्यतिरिक्त. ते म्हणाले की तू म्हणशील तेवढी फी त्यांना मान्य आहे. अण्णा तुम्हाला पटला त्यांचा प्रस्ताव? शिकवणी तुला द्यायचे. अण्णा मला एक कळत नाहीये की तुम्हाला हा प्रस्ताव माझ्या समोर मांडावासा कसा वाटला? तुला 2 पैसे जास्त मिळावेत म्हणून. अण्णा पैसेच कमवायचे असते तर मी इथे कशाला आले असते? पैसे कमवायला मी इथे गावात नोकरी करायला आले नाही. अगं पण विद्यादान वर्गात केलं काय किंवा शिकवणी घेऊन केलं काय एकसारखंच आहे ना. नाही अण्णा, आय एम सॉरी बट आय प्रिफर टू डिफर. माझ्या मते हा भेदभाव झाला, हे चुकीचं आहे. ज्ञानदानाचा बाजार मांडणं मला अतिशय गैर वाटतं. अगं पण मनीषाला अभ्यासाची गोडी लागली. तिला आत्ता जे मार्क मिळाले त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळावेत असं वाटते. आता या तिच्या आनंदाला आपण हातभार म्हणून थोडाफार. सॉरी मी मध्ये बोलतेय पण मला हे अजिबातच बरोबर वाटत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी अशा खासगी शिकवण्या घेणं हा कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे आता इनामदारांकडे भरपूर पैसा आहे म्हणून ते वाटेल तेवढा पैसा ओतायला तयार आहेत. याचा अर्थ हा नाही ना की म्हणून मी त्यांच्या मुलीची खासगी शिकवणी घेऊन माझ्या तत्वांना मोडून काढलं पाहिजे. इतर मुलांचं काय? इतर मुलं जी आपल्या शाळेमध्ये येतात ती कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्यांना नाही वाटणार बाईंनी आपली अशी खासगी शिकवणी घ्यावी आणि आपल्याही गुणांमध्ये वाढ व्हावी म्हणून? पण त्यांना ते शक्य नाहीये ना. आणि जर दुसऱ्या बाजूने विचार केला ना अण्णा, म्हणजे अण्णा जर एखाद्या मुलाला वर्गात एखादी गोष्ट कळली नाही आणि वर्गात तो प्रश्न विचारायची लाज वाटली आणि तो विद्यार्थी माझ्याजवळ आला आणि त्याने विचारलं आणि मी खासगीत त्याला ती गोष्ट शिकवली तर त्याला माझी मान्यता. पण असा शिक्षणाचा बाजार मांडणं हे मला तत्वतः मान्य नाहीये. तुम्ही प्लीज इनामदारांना सांगून टाका की मी त्यांच्या मुलीची अशी पैसे घेऊन खासगी शिकवणी घेणार नाही म्हणून. तुझ्यासारखा विचार बाकीच्या शिक्षकांनी केला असताना तर. अण्णा मी खरंच सांगते, मी काही कुणी महान वगैरे नाहीये पण माझी काही तत्व आहेत आणि त्या तत्वांनिशी जगणं मला पसंत आहे. त्या तत्वांना मोडून जगणं मला नाही जमणार. आणि अण्णा मी लहान तोंडी मोठा घास घेतला असला, काही चुकीचं बोलले असले तर प्लीज माझ्यावर रागवू नका. मोठ्या मनाने माफ करा मला. खरंच नावाप्रमाणे तू प्रेरणादायी आहेस. सदा सुखी राहा. अप्पा भाग्यवंतच आहे, त्याच्या पोटी अशी गुणवान पोर आहे. अण्णा खूप बरं वाटतं तुमच्या तोंडून हे ऐकताना. पण मला खरंच खूप भूक लागली. घरी जाऊया? हो पटकन पुढे चहा करू. हो हो चला पुढे. गोष्ट उमलत्या मनाची गोंडे, आपल्या शाळेत हे जे काय चाललंय ते पटतंय का तुम्हाला? म्हणजे म्हणजे काय,
ही प्रेरणा आल्यापासून आपल्या शाळेत जे काही बदल घडतायत ते योग्य आहेत का? म्हणजे पुन्हा म्हणजे अहो म्हणजे ते योग्यच आहे. प्रेरणाताई जे काम करतात त्याचा नेहमीच उदो उदो होतो. फक्त आपल्यासारख्याने ते पटत नाही ना, एवढंच. अहो तेच म्हणते मी. काहीही करा, कसंही करा, या बाईचा उदो उदो होतोच आहे. मॅडम माझ्याकडे एक युक्ती आहे. काय? नाही पण ते आपल्याला जमणार नाही हो. आता काय जमणार नाही? असं बघा, प्रेरणाताई नेहमीच शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करतात. त्यासाठी त्या त्यांच्या घराला आणि मुंबईलाही विसरून आल्यात. आणि काही दिवसातच ही मुंबईची बाई आपल्या वडगावची झाली. त्यांच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने कौतुकास पात्र ठरली. काय करू म्हणजे ही बला टळेल? आता तुम्ही का स्तंभासारखे उभे? बरं बसतो. बरं बसलात लगेच? अहो करा काहीतरी. मी काय करू? तुम्हाला काहीच वाटत नाही? कसलं? अहो कसलं काय विचारताय? ती घरी क्लासेस घेणार म्हणते. कोणती? हा हा प्रेरणाताई. मग घेईनात का? आपल्याला काय त्याचं? आणि हे बघा, घेऊ देत ना तिला क्लासेस. काय आहे, मेहनत ती करणार आणि नाव सर्व शिक्षकांचंच होणार ना. म्हणजे शेवटी क्रेडिट आपल्यालाच. अहो गोंदे, तुम्ही असताना मुलं येऊन तिचं कौतुक करतात, तिचा मोठेपणा होतोय. पण मला पगार मिळतो आणि तेच खूप आहे माझ्यासाठी. अहो कौतुक करून घ्यायला ना असं मरमर मरावं लागतं. कोणी सांगितलं आहे व्याप? मला माझे घरचे व्याप काही कमी आहेत? निघा निघा तुम्ही इथून. थोडा वेळ मला एकटीला राहू दे. बरं निघतो. मॅडम सोमवारपासून सुट्टीचं नक्की ना? सोमवारपासून तुम्ही क्लासेस घ्यायला शाळेत यायचंय. मॅडम क्लासेस शाळेतच होतील. काही कोणाला सुट्टी वगैरे मिळणार नाही. सुक्याबरोबर ओलं पण जळतं म्हणतात ना, ते असं. गोंदे. हा येतो मॅडम. प्रेरणा, मी अशी हार मानणार नाही. तू कितीही चाली चाल, पण मी तुला शहद देणारच. काय आहे ना, 6 दिवसांनी माझ्या बायकोच्या सख्या हातेच्या जावेच्या मावस बहिणीचं लग्न आहे हो. म्हणजे आमचे एकदम चांगले, म्हणजे एकदम सलोख्याचे संबंध आहेत. आणि ते लग्न तिकडे मराठवाड्यात आहे हो. आता इतक्या लांब जाणार म्हणून मग ते अंबेजोगाई, नांदेड आणि तुळजापूर असा बेत आखला होता हो.